हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बोर्ड एक्झाम रायटिंग स्किलमधील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे ईमेल रायटिंग. ईमेल रायटिंग हे 4 मार्क्ससाठी आहे. कसं लिहायचं, काय लिहायचं, कोणत्या मिस्टेक्स अवॉइड करायच्या, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. क्वेश्चन असा दिलाय, इमॅजिन दॅट यू आर अ शॉपकीपर ऑफ गिफ्ट आर्टिकल्स. सो इमॅजिन करायचंय की तुमचं दुकान आहे, तुम्ही शॉपकीपर आहात आणि दुकान कसलं आहे, गिफ्ट आर्टिकल्सचं. अ कस्टमर हॅड गिवन ऑर्डर फॉर पर्चेसिंग आर्टिकल्स बट यू हॅव सम डिफिकल्टीज फॉर गिव्हिंग डिलिव्हरी इन टाइम ड्यू टू शॉर्टेज. सो बेसिकली कस्टमरने तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे की हे आर्टिकल मला पाहिजे, पण तुम्ही डिलिव्हर करू शकत नाही किंवा डिलिव्हर करण्यामध्ये काही अडचणी आहेत. सो मग त्याच्यामुळे तुम्हाला त्या कस्टमरची माफी मागायची आहे. डिलेसाठी तुम्हाला अपोलोजाइज करायचं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला ईमेल लिहायचा आहे तर प्लीज फॉर्मॅट बघून घ्या, कारण या फॉर्मॅटमध्ये ईमेल लिहिला तरच तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत. लेट अस सी ईमेल रायटिंग. सो ईमेल लिहिताना फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे ईमेल कोणाकडून लिहायचे. आता मी या ठिकाणी दुकानाचं नाव घेतलंय व्हरायटीज, तुम्ही काही पण घेऊ शकता. सो फ्रॉम म्हणजेच काय, कोणाकडून. ओके, सो तुमच्याकडून, तुम्ही दुकानाचे मालक आहात, तुम्ही लिहिताय. सो फ्रॉम varieties@gmail.com. टू कोणाला लिहिताय, तर कोणतंही जे कस्टमर असेल, त्या ठिकाणी मी कस्टमरचं नाव राम घेतलंय, सो राम के 99@gmail.com, तुम्ही काही पण नाव घेऊ शकता. सो जेव्हा कधी तुम्ही ईमेल लिहिणार आहात, फ्रॉम टू असलंच पाहिजे, कंपल्सरी आहे, कारण हा ईमेल रायटिंगचा फॉर्मॅट आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट, ईमेल रायटिंग मध्ये फ्रॉम लिहिणं कंपल्सरी आहे, टू लिहिणं कंपल्सरी आहे. मी या ठिकाणी छानसा बॉक्स बनवलाय, असा केलं तर सुंदर वाटेल, कारण आपण युजली ईमेल असेल, ब्लॉग रायटिंग असेल, ऍडव्हर्टाइजमेंट किंवा अपील, हे सगळं आपण एका बॉक्समध्ये लिहितो. ठीक आहे. सो प्लीज ट्राय करा की तुम्ही एक छानसा बॉक्स पण बनवाल, छान दिसतं ते दिसायला. सो हे ट्राय करू शकता. आणि नक्कीच तुम्हाला अशा प्रकारे जर तुम्ही ईमेल लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. नेक्स्ट आहे सीसी किंवा बीसीसी. याच्यामध्ये काही नाही लिहिलं तरी पण चालेल, पण सीसी बीसीसी लिहावं लागतं. ठीक आहे. हा ईमेल तुम्ही कधी ईमेल लिहिला असेल किंवा नसेल जरी लिहिला तरी पण एकदा जस्ट तुमचं ईमेल आयडी तर असेल किंवा घरात कोणाचाही असेल, ते ओपन करा. जीमेल ओपन करून पहा. कंपोज मेलमध्ये जाऊन ते स्ट्रक्चर फक्त पहा. लिहायची गरज नाही ईमेल, फक्त ते स्ट्रक्चर पहा की कशा पद्धतीने ईमेलसाठीचं स्ट्रक्चर असतं. सो त्याच्यामध्ये फ्रॉम असतं, टू असतं, सीसी किंवा बीसीसी असतं. आणि नेक्स्ट आहे सब्जेक्ट. आता सब्जेक्ट काय आहे, त्यांनी काय सांगितलंय, ईमेल का लिहायचा आहे, की तुम्हाला वेळेत ते आर्टिकल पोहोचवता येत नाही, यासाठी आपल्याला ईमेल लिहायचं आहे. सो व्हॉट इज अ सब्जेक्ट? रिक्वेस्ट टू अलाउ स्लाइट डिले इन डिलिव्हरी. म्हणजे काय, आमच्याकडून तुम्हाला ते आर्टिकल पोहोचवायला वेळ होतोय, तर आम्हाला ती जी काही तो जो काही एक्स्ट्रा वेळ मला लागतोय, तर तो अलाउ करा. आम्ही एक्स्ट्रा वेळ घेऊ शकतो, असं मला अलाउ करा. ठीक आहे. सो असं आपण सब्जेक्ट लिहिलेला आहे. सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे ईमेलमध्ये. विदाऊट सब्जेक्ट मग ते अनटायटल्ड मेल बनतो किंवा विदाऊट सब्जेक्ट मेल जातो. सो तसं नाही करायचं, तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा आहे. ठीक आहे. ईमेलची सुरुवात करताना तर या ठिकाणी मी फक्त सर लिहिलंय. तुम्ही रिस्पेक्टेड सर घेऊ शकता, तुम्ही डिअर सर पण घेऊ शकता, आणि फक्त सर पण चालतं ईमेल रायटिंगमध्ये, लेटरमध्ये नाही चालत. ठीक आहे. सो आता आपण सुरुवात करूया. अ फोर्टनाइट एगो यू गेव अस अ बिग ऑर्डर ऑफ व्हेरियस गिफ्ट आर्टिकल्स. सो आपण त्यांना ओळख करून देतोय की आपण नेमके कोण आहोत. सो म्हणजे आपण शॉपकीपर आहोत, पण ईमेल जेव्हा आपण लिहितो किंवा कुठलंही पत्र काही पण जेव्हा आपण लिहितो, तेव्हा एक काय म्हणूया आपण, बेसिक मॅनर्स असतात की आपण आपली ओळख करून द्यायची असते किंवा एक संदर्भ, एक रेफरन्स द्यायचा असतो की आपण हा ईमेल लिहितोय, पण याच्या मागचा बॅकग्राऊंड काय आहे, पार्श्वभूमी काय आहे. सो त्यासाठी आपण युजली असं लिहितो. It was also decided that by the end of this month, the order should be delivered to you by us, and you also paid the required advance amount of it. आणि असं ठरलं होतं आपलं की या महिन्याच्या शेवटीपर्यंत किंवा हा महिना संपेपर्यंत जे काही ऑर्डर तुम्ही दिली आहे ती आम्हाला डिलिव्हर करायची आहे, आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला ऍडव्हान्स पेमेंट पण केलेलं आहे किंवा केलेलं होतं. सो वी आर सेंडिंग धिस मेल टू नोटिफाय यू दॅट इट सीम्स स्लाइटली डिफिकल्ट टू डिलिव्हर ऑल दी आयटम्स बाय द एंड ऑफ दिस मंथ. आणि आपला मुद्दा काय आहे की जी काही ऑर्डर आपल्याला मिळालेली आहे ती आपण वेळेत नाही पोहोचवू शकत आहोत, थोडासा वेळ होऊ शकतो. ठीक आहे. सो हेच आपल्याला ते कस्टमरला कन्व्हिन्स करायचं आहे की आम्ही ती ऑर्डर त्याच मंथ एंडला न पोहोचवता थोडासा डिले होऊ शकतो आम्हाला. इट इज बिकॉज द ट्रायअँग्युलर टेबल विथ पेन स्टँड विल टेक अ स्लाइटली लॉंगर टाइम दॅन एक्सपेक्टेड.
सो एक ऑर्डर दिली असेल, आता तुम्ही या ठिकाणी काही पण तुमच्या मनाने घेऊ शकता. मला हे आठवलं तर मी हे लिहिलं. तुम्हाला जे काही हवं असेल असं थोडंसं रेअर गोष्ट लिहा. जे बनवायला किंवा अवेलेबल करून द्यायला वेळ लागेल असं काही पण गोष्ट तुम्ही इथे लिहू शकता. सो ते जे काही ट्रायंग्युलर टेबल आणि विथ पेन स्टँड जे काही आहे, तर ते थोडंसं त्याला बनायला किंवा ते अजून थोडंसं वेळ घेईल ते. सो इन स्पाइट ऑफ अवर पर्सिस्टन्स वी कॅन गेट दी ऑर्डर बाय द फर्स्ट वीक ऑफ एप्रिल ओनली. आणि इव्हन म्हणजे आम्ही कितीही ट्राय केलं तरी पण ती जी ऑर्डर आहे तर ती आम्हाला एप्रिलच्या फर्स्ट वीकलाच मिळेल. सो वी कॅन गिव्ह यू द डिलिव्हरी बाय द 10th ऑफ एप्रिल. आणि मग आम्ही ही जी काही डिलिव्हरी आहे तर ती तुम्हाला 10th ऑफ एप्रिल पर्यंत देऊ शकतो. But be assured that delivery of all other articles will certainly reach you by the end of this month. पण हे आर्टिकल सोडून म्हणजे ते ट्रायंग्युलर टेबलवाला सोडून जे काही इतर तुम्ही गिफ्ट्स मागवलेले आहेत, तर ते सगळे याच महिन्याच्या शेवटी येतील. फक्त ते एक जे आर्टिकल आहे, तर ते मात्र तुम्हाला 10th ऑफ एप्रिलला मिळेल, असं आपण त्यांना सांगतोय. ठीक आहे. वी जस्ट रिक्वेस्ट यू टू अलाउ अस द डिलिव्हरी ऑफ द लास्ट फ्यू आयटम्स बाय 10th एप्रिल. आणि जे काही शेवटचे ते जे काही आयटम्स आहेत ते 10th एप्रिल पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला आमची रिक्वेस्ट जी आहे तर ती मान्य करा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ईमेल लिहिलाय. ईमेल लिहून झाल्यानंतर खाली तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. सो सिन्सिअरली अजय मिश्रा प्रोप्रायटर. ऑब्व्हियसली शॉपकीपर आहे तर तुम्ही खाली प्रोप्रायटर लिहू शकता किंवा काही नाही लिहिलं फक्त अजय मिश्रा लिहिलं तरी पण चालेल. तुम्ही ब्रॅकेटमध्ये हवं तर ओनर ऑफ द शॉप किंवा मॅनेजर ऑफ द शॉप जे काही आहे ते किंवा शॉपचं नाव असं काही पण लिहू शकता. ठीक आहे. प्रोप्रायटर पण चालेल आणि इतर गोष्टी पण चालतील. तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ईमेल लिहायचं असतं. ईमेल आयडी तुमच्या मनाने तुम्ही काही पण लिहू शकता. या ज्या पहिल्या 4 लाईन्स आहेत आणि ही जी शेवटची लाईन आहे, तर या गोष्टी आल्याच पाहिजेत. बाकी अर्थात आतला मॅटर बदलू शकतो. आता तुम्हाला याच्यामध्ये अजून काही चेंजेस करून हे लिहिता येतंय का? किंवा अजून काही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सेम क्वेशनला लिहू शकता का? आणि तुम्हाला जर लिहू शकत असाल आणि तुम्हाला जर असं वाटतंय की ते तुम्ही मला पाठवू शकता, तर ॲज यू ऑल नो Telegramवरती डिस्कशन ग्रुप पण सुरू केलंय. तिथे तुम्ही मला हे सगळे इमेजेस लिहून वगैरे पण पाठवू शकता. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला एकत्र हे पूर्ण ईमेल रायटिंग पाहायचं असेल, तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि अशाच प्रकारे तुम्हाला अजून इतर कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज हवे आहेत, ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक यू सो मच अँड बाय.